एक सामान्य मुलगा फक्त 16 वर्षाचा बहिणीकडे जात होता आणि रस्त्यातच त्याचा जीव गेला. पण ही साधी हत्या नव्हती, कारण हत्या केल्यानंतर आरोपी पळाला नाही, लपला नाही. उलट त्याच रस्त्यावर बसला आणि त्यांनी जे केलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात एका नरपिशाचाने असं काही केलं त्याची आपल्याला कल्पनाही करवत नाही. हे सगळं झालं भर रस्त्यावर आणि ते पण दिवसा ढवळ्या लोकांच्या डोळ्यासमोर. जाणून घेऊया संपूर्ण घटना व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात दे दणका. 5 मार्चला गुरुवारी मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील देहात पोलीस ठाण्याच्या हद्दीत समना गावात भयानक घटना घडली. भरत विश्वकर्मा, वय 16 वर्ष, तो अर्थखेडा गावचा होता आणि इमलिया पोलीस चौकीच्या हद्दीत राहत होता. सणाच्या निमित्ताने भरत आपल्या बहिणीकडे समना गावात आला. बहिणीने त्याला प्रेमाने जेवण दिलं, टिळा लावला, सोबत सण साजरा केला आणि मग भरत दुचाकीवर बसून त्याच्या घरी निघाला. त्याचा चुलत भाऊ विजय विश्वकर्मा देखील त्याच्या सोबत होता. दोघे बोलत हसत रस्त्याने चालले होते. त्यांना काय माहित होतं की काही क्षणातच सगळं संपणार आहे. गुड्डा पटेल, वय 46 वर्ष, समना गावातील रहिवासी. सूत्रांच्या माहितीनुसार हा माणूस गावात आधीपासूनच वाईट कामासाठी प्रसिद्ध होता. काही वर्षापूर्वी त्याने आपल्या बायकोचा गळा कापून हत्या केली होती. या गुन्ह्यात तो दोषी ठरला आणि तुरुंगात गेला. पण भयानक गोष्ट म्हणजे गुड्डा पटेलला जानेवारी 2026 मध्येच, म्हणजे घटनेच्या फक्त काही आठवड्याआधीच तुरुंगातून सोडण्यात आलं. तुरुंगातून सोडल्यानंतर त्याचा स्वभाव खूपच आक्रमक झाल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. पण कोणाला वाटलं नव्हतं की हा माणूस इतकं भयंकर काम करेल. भरत आणि विजय दुचाकीवरून परतत असताना गुड्डा पटेलने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ला इतका अचानक होता की कोणालाही काही कळायच्या आतच सगळं झालं. गुड्डा पटेलने आधी लोखंडी रॉडने भरतवर वार केला आणि मग लोखंडी हातोड्याने त्याच्या डोक्यावर जोरात वार केला. त्याच्या हातात हातोडा आणि रॉड होता, म्हणून गावकऱ्यांना जवळ जायची हिंमत होत नव्हती. गावकरी काही करायच्या आतच भरतचा तिथेच जीव गेला. विजय कसा बसा पळाला आणि त्यांनी गावकऱ्यांना खबर दिली. हत्या केल्यानंतर गुन्हेगार पळून जातात, पण इथं उलट झालं, कारण गुड्डा पटेल तिथेच थांबला. ती घटना पाहिलेल्या एकाने सांगितलं की गुड्डा पटेल भरतच्या मृतदेहावर वाकला आणि त्याच्या डोक्यातून येणारं रक्त पित होता. त्याच्या म्हणण्यानुसार तो मृतदेहाजवळ बसून मांस खात होता. हे लोकांनी आपल्या बाल्कनीतून पाहिलं आणि कोणाला खाली यायची हिंमत झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की काही मिनिटातच सगळ्या गावात दहशत पसरली. घटनेची खबर मिळताच देहात पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी धावले, पण तोपर्यंत गुड्डा पटेल गावाच्या रस्त्यावरून शेताकडे पळाला होता. पोलिसांनी सांगितलं की त्याला पकडणं खूप कठीण होतं, कारण तो पाठलाग करण्यावर दगड फेकत होता. शेवटी पोलिसांनी त्याला काबूत आणला आणि अटक केली. शहर पोलीस अधीक्षक HR पांडे यांनी सांगितलं की भरत सणाच्या निमित्ताने बहिणीकडे आला होता, तेव्हा ही घटना घडली. गुड्डा पटेलला अटक करण्यात आली आहे. त्याने हे कृत्य कोणत्या मानसिक अवस्थेतून केलंय हे समजण्यासाठी डॉक्टर त्याची तपासणी करत आहेत. भरतच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करण्यात आलं असून फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून नमुने गोळा केले. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला. गुड्डा पटेल आणि भरत यांच्यात आधी काही वैर होतं का, किंवा हल्ला अचानक उफाळलेल्या हिंसाचाराचा प्रकार होता, हे तपासात शोधले जाते. पोलिसांनी सांगितलं की गुड्डा पटेलची मानसिक अवस्था तपासण्यासाठी डॉक्टर त्याची तपासणी करत आहेत. तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे हे न्यायालयात सिद्ध होईल. हा माणूस आधीही खुनी होता, तुरुंगातून सुटला. काही आठवड्यातच त्याने पुन्हा एका निरपराध 16 वर्षाच्या भरत विश्वकर्माचा जीव घेतला. एका माणसाच्या हिंसेने सगळं क्षणातच संपलं. गुड्डा पटेल सारखे धोकादायक गुन्हेगार तुरुंगातून सुटल्यावर समाजासाठी किती मोठा धोका असतात हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झालं. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.